बाहेरचे काम करणारे असेल ना, ते एक दिवशी येतील आणि 2 दिवस दांडी मारतील असं होऊन जातं. आमचं पण तसं झालं होतं. काल आले होते ते आणि आज त्याने दांडी मारली होती. पण काय ते नव्हते, तर आम्ही आमच्या कामाला लागलो होतो. अभिच्या पप्पांनी लेवल करायला घेतलं आणि मी इकडं दादूला झोपवून भाजीमधली हे गवत होतं ते काढायला घेतलं होतं. बऱ्याच दिवसांनी काढलं नव्हतं, तर खूप वाढलं होतं आणि पटापट गवत काढून घेतलं. तसं तर पाणी ओलं असेल तर चांगलं होतं, पण थोडं सुकलं तर खूप खूप हे होत होतं मला काढायला. पटकन सगळं गवत काढून घेतलं आणि मला कोथिंबीर पण काढायचं होतं, नवीन लावायचं होतं. आधी कोथिंबीर काढून घेतली मी आणि जी काढली ती मला काहीतरी बनवायचं होतं, म्हटलं तीच काढून घेतली. पटपट काढून घेतली. आता सगळी हे झाले होते आणि नंतर दुसरी लावून घेतली. आणि तसं तर दुसरीकडे पण आहे कोथिंबीर आपली, पण इथं पण नवीन लावून घेऊ म्हटलं. तसं तर कोथिंबीर वाळायला खूप टाईम लागतो आणि पटकन कोथिंबीर नवीन लावून घेतली आणि संध्याकाळी मस्त आवरून सगळं मस्त चहा बनवला. आणि संध्याकाळ म्हटल्यानंतर चहाशिवाय तर काय होत नाही आणि पटकन चहा घेतला आणि स्वयंपाकाला लागले. आधी तर छोले बनवले होते मी भाजी, आणि आपण जी कोथिंबीर काढली होती ती त्याचे मी कोथिंबीर वडे बनवणार होते, तेच करायला घेतले होते. आधी तर भाजी बनवून घेतली मी छोलेची आणि भात आणि पोळी असं होतं. आणि पटकन वाफ घेऊन तळूनसुद्धा घेतले वडे. आणि तसं तर याचा व्हिडिओ मी फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, पूर्ण रेसिपी. कोणाला बनवायचं असेल त्याने रेसिपी बघा आपली चॅनलवर जाऊन. आणि मस्त असे आपले कोथिंबीरचे वडे झाले होते आणि मस्त तळूनसुद्धा घेतले आणि बघा एकदम खुशखुशीत झाले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणाला बसलो आणि अभि त्यांच्या घरी गेली होती, मोठ्या घरी. आणि दादा आमच्यासोबत मस्त इकडं तिकडं फेऱ्या मारत त्याच्यासोबत मस्त एन्जॉय केला आणि जेवणसुद्धा झालं आमचं. आता मुलांसोबत सवय झाली आम्हाला जेवण करायला. ते नसेल तर काहीतरी वेगळंच वाटतं, नाही असल्यासारखं वाटतं. आणि दादूसोबत गप्पा मारत आम्ही मस्त एन्जॉय केले जेवण. तसं तर आमचे कोथिंबीरचे वडे मस्त झाले होते, आधी पण बनवले ते पण भारी झाले होते आणि हे तर त्याच्यापेक्षा अजून चांगले झाले होते. मस्त जेवण केलं. चला भेटूया पुढच्या वेळेत. बाय.